नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण सर्वात महत्त्वाची बेसिक संकल्पना पाहूत अन्न सुरक्षा अधिकारी या पदाची. मी मुद्दामून इथे शब्द वापरलाय पद, कारण की जेव्हा आपण किंवा आपल्यापैकी कोणी त्या पदावर सिलेक्ट जेव्हा होईल तेव्हा त्यांना त्या सर्व गोष्टी करायच्या आहेत जे की आजच्या घडीला एखादा अन्न सुरक्षा अधिकारी करतो. त्यामुळे इथे अन्न म्हणजे काय, अन्नाची सुरक्षा म्हणजे काय आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या पदावर म्हणजे अधिकारी पदावर गेल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या बाबींची जाणीवपूर्वक नोंद घ्यायची आहे. त्यामुळेच आजचा जो आपला सेशन आहे हा स्पेसिफिकली असणार आहे महत्त्वाच्या बेसिक संकल्पना, ज्यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी याबद्दल आपण महत्त्वाच्या गोष्टी पाहूत. सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, फूड सेफ्टी ऑफिसर यामध्ये 3 शब्द येतात. फूड हे एक बेसिक गोष्ट आहे जी की आपल्याला रोजच्या आहारात लागते. मग यामध्ये फूड म्हणजे काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा आपण फूड म्हणजे काय असं म्हणतो याचा अर्थ काय, फूडमध्ये असणारे वेगवेगळे कॉन्स्टिट्यूएंट, आणि या कॉन्स्टिट्यूएंटवर तर 100% प्रश्न असणारच. पहिली गोष्ट झाली आपली फूड म्हणजे काय. त्यानंतर आपण पाहणार आहोत फूड सेफ्टी राखण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचं महत्त्वाची गरज आहे. आता लक्षात घ्या, फूड आपण पाहिलं, फूडला सेफ बनवायचं आहे का असा प्रश्न आपल्या लक्षात आला पाहिजे. कारण की जेव्हा हे काही पदावरचे आपले अन्न सुरक्षा अधिकारी आहेत ते त्यांचं काम करताना सर्वात महत्त्वाची जी बाब आहे अन्नाची सुरक्षा, या संदर्भात ते अतिशय सक्रिय असतात. आता अन्नाची सुरक्षा का करायची आहे, कारण की वेगवेगळ्या प्रकारचे तिथे कारणं आहेत किंवा हजार्ड्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे हजार्ड्स आहेत. वेगवेगळ्या म्हणजेच काही काही फिजिकल हजार्ड्स असतील, केमिकल असतील. या हजार्डमुळे, या प्रॉब्लेममुळे हे जे फूड आहे किंवा हे जे सेफ फूड आहे ते खाण्यासाठी फिट राहणार नाही. इट इज नॉट फिट फॉर कन्झम्पशन किंवा इट इज unfit for consumption due to some of the problems like the hazard, contamination, deterioration, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी. महत्त्वाचं काय, फूडची सेफ्टी राखणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक चेनमध्ये म्हणजे ज्या ज्या ठिकाणी फूड जातोय त्याचं जे काही वितरण होते, जे काही त्याचं डिस्ट्रीब्युशन होतंय, या प्रत्येक डिस्ट्रीब्युशन पॉइंटवर त्याला सेफ करणं खूप गरजेचं आहे. जर का आपण त्याला इथं सेफ केलं नाही देन देर विल बी द प्रॉब्लेम. ठीक आहे. आता फूड सेफ्टी, थर्ड शब्द काय आहे इथे आपल्याला, ऑफिसर. ऑफिसर म्हणजे काय, एक अथॉराइज्ड पोझिशन. म्हणजे काय की आपल्याला जो कायदा आलाय, कायदा कोणता आहे, अन्न सुरक्षे आणि मानके कायदा म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट 2006 हा 2006ला अंमलात आला आहे. परत लक्षात घ्या, कायदा 2006ला अंमलात आला आहे. कायदा कसा लागू करावा त्यासाठी फूड सेफ्टी रूल्स आले आणि प्रत्येक रूल कसा इम्प्लिमेंट करायचा आहे त्याची सिस्टमॅटिक प्रोसेस माहीत करून घेण्यासाठी फूड सेफ्टी स्टँडर्ड रेग्युलेशन्स, त्याला आपण FSSR असं म्हणू. आता हे जे फूड सेफ्टी स्टँडर्ड रेग्युलेशन्स आहेत हे 2011 पासून आलेले आहेत. ठीक आहे. आता लक्षात घ्या, जो काही आपला ॲक्ट आहे, रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, याची ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, ऑफिसर्स. ठीक आहे. म्हणजे अन्नाची सुरक्षा ठेवण्यासाठी वी रिक्वायर द ऑफिसर्स. आता जे ऑफिसर्स आपल्याला लागणार आहेत ते कसे आहेत, ॲथॉराइज्ड पर्सन्स. कशा प्रकारचे आहेत, ॲथॉराइज्ड पर्सन्स आहेत. ॲथॉराइज्ड कोणी केलेले आहेत, आपल्या अथॉरिटीनी. जी काही भारताची अपेक्स बॉडी आहे ज्यांच्यामध्ये सर्व गोष्टींची ते जाणीव करून घेतात, ती म्हणजे फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, जी 2008 साली आली. आता याच्यामध्ये कोणकोणत्या ह्या अथॉरिटी काय करतात, हा जो काही आपला लॉ आहे, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा आहे, त्याला एन्फोर्स करतात. पूर्ण भारतभर, जगभर, भारतभर आणि महाराष्ट्रभर या कायद्याला एन्फोर्स करायचं काम करतात. एन्फोर्स करण्यासाठी काय गरजेचं आहे की लोकांना
त्याची माहिती करून देणं म्हणजे अवेअरनेस क्रिएट करणं. त्यानंतर त्यासाठी आवश्यक असणारे काही कॅम्पेनिंग घेणे, जसे की ईट राईट इंडिया मूवमेंट, त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी करणं, हे काम आहे आपल्या फूड अथॉरिटीजचं. ठीक आहे. त्यानंतर या अथॉरिटीचे महत्त्वाचे काही रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजेच काय, त्यांच्या असणाऱ्या ड्युटीज, आणि यासोबतच या 3 शब्दांवर आपल्याला काय काय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पडू शकतात त्याबद्दलचंही आपण आज एकंदरीत सर्व गोष्टी पाहू. या सर्व गोष्टी म्हणजे आपण आज काय पाहणार आहोत की हे जे पद आहे यांना एक्झॅक्टली काय अपेक्षित आहे या पदाकडनं, गव्हर्नमेंटला आपल्या FSSAIला काय अपेक्षित आहे या पदाकडनं, कशा प्रकारची जबाबदारी त्यांना पेलायची आहे हे असणं, हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण की जेव्हा कधी तुम्ही उत्तर लिहाल एक्झाममध्ये, जे आपलं वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग आहे, त्या रायटिंगमध्ये आपल्याला FSO या पदाला काय अपेक्षित आहे त्या अनुषंगाने लिहायचं आहे, हे मात्र इथं क्लिअर लक्षात घ्या. आता मी याच्याबद्दल थोडंसं पुढे बोलतो, हा आपला बेसिक पार्ट राहील आजचा. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कधीही काही गोष्टी आपण ऐकतो, फूड म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचं अन्न किंवा फूड म्हणजे एक्झॅक्टली काय होतं. जेव्हा कधी आपण एखादा फूड पाहतो किंवा एखादा फूड घेतो तर त्याचा मीनिंग, सायंटिफिक मीनिंग त्याचा काय असू शकतो. यामध्ये 3 कंडिशन्स त्यांनी, 3 ऐवजी 4 कंडिशन्स एखाद्या फूडनी किंवा कमोडिटीनी जर फॉलो केल्या. किती कंडिशन्स? 4 कंडिशन्स. तर त्या कमोडिटीला, त्या पदार्थाला आपण अन्न असं म्हणू शकतो. ओके. आता बघा याच्यामध्ये काय आपण बघणार आहे. सर्वात अगोदर फूड म्हणजे काय, सेफ्टी म्हणजे काय, आणि ऑफिसर काय आहे, त्यांचे मूलभूत अधिकार काय आहेत, या 3च बाबींबद्दल बघणार आहोत. पण लक्षात घ्या, जेव्हा आपण ह्या 3 बाबींबद्दल बघणार आहोत, आपण पूर्ण एक रिवाइज करणार आहोत, कसा सिलेबस असेल त्या हिशोबाने. ठीक आहे. सगळ्यात अगोदर फूड, अन्न म्हणजे काय, 4 कंडिशन्स फॉलो करायच्यात. बघा आता, एनी कमोडिटी विच कॅन बी इंजेस्टेड, खाण्यायोग्य, आपण त्याला पचन करता आलं पाहिजे. इंजेस्टेड, डायजेशन, आपण घेतल्यानंतर ते व्यवस्थित पचन झालं पाहिजे. खाण्यायोग्य, त्याची आपल्या शरीरामध्ये पचनक्रिया सुद्धा त्याची व्यवस्थित झाली पाहिजे. आणि ॲसिमिलेटेड, शरीराच्या बाहेरही ते निघालं पाहिजे. सो इंजेस्टेड, डायजेस्टेड अँड ॲसिमिलेटेड बाय द बॉडी अँड हॅव सटायटी व्हॅल्यू, म्हणजे जी काही आपली भूक आहे, जी काही आपली हंगर आहे, जी काही आपली भूक आहे किंवा हंगर आहे, ती शांत करण्याचं काम या पदार्थाने, या अन्नाने झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला भूक लागली, आपण काही खाल्लंय, त्यानंतर आपली भूक शांत झाली पाहिजे. या हिशोबाने ह्या 4ही कंडिशन्स जो कोणता पदार्थ फॉलो करेल त्याला आपण फूड म्हणू. इंजेस्टेड, पचन म्हणजे खाण्यायोग्य, डायजेस्टेड, पचन झालं पाहिजे खाल्लेलं, आणि ॲसिमिलेटेड, शरीराच्या बाहेरही ते निघालं पाहिजे, आणि त्यामुळे आपली भूक आहे ती मिटली पाहिजे किंवा आपली हंगर जी आहे ती थांबली पाहिजे. अशा 4ही कंडिशन्स जो कोणता पदार्थ, जी कोणती कमोडिटी फॉलो करते, दॅट विल बी कॉल्ड ॲज द फूड. सो इट इज नथिंग बट अ कमोडिटी विच कॅन बी ingested, digested and assimilated through the body and having the proper satiety value. It means जी आपली भूक आहे, हंगर आहे, ती कंप्लीट झाली पाहिजे, खाल्ल्यानंतर परत भूक लागता कामा नये. हे झालं आपलं फूड. आता जेव्हा आपण फूड म्हणतो तर यामध्ये फूडचे वेगवेगळे कॉन्स्टिट्युएंट सुद्धा आपल्याला खूप गरजेचे आहेत. फूडमध्ये असणारे वेगवेगळे कॉन्स्टिट्युएंट, कारण की असं जे काही सायन्स आहे जे की स्टडी करतं कोणत्या प्रकारचं फूड आहे किंवा कसं फूड आपल्याला पाहिजे. सो द सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फूड टू हेल्थ, कोणता पदार्थ किंवा हेल्थवर कोणत्या पदार्थाचा कसा इम्पॅक्ट होऊ शकतो त्याला आपण म्हणतो न्यूट्रिशन. त्यामुळे तुमचा पेपर फर्स्टचा जो सेकंड पार्ट आहे
ते अतिशय टप्प्याटप्प्याने अतिशय व्यवस्थित दिलेलं आहे. सर्वात सुरुवातीला त्याच्यामध्ये आहेत फूडचे कॉन्स्टिट्युएंट, महत्त्वाचे कॉन्स्टिट्युएंट, ते पण आपण डिटेल बघणार आहोत. इथं फक्त मी शॉर्ट समरी घेत आहोत कारण की अन्न आपल्याला त्यातून मिळतंय. ठीक आहे, त्यामुळे कॉन्स्टिट्युएंट आपल्याला माहितीच पाहिजे. परत कोणत्या कॉन्स्टिट्युएंटपासून आपल्याला काय काय मिळते, कोणते घटक मिळत आहेत, त्याचबरोबर कोणत्या पदार्थाचा आपल्याला कमतरता किंवा उणीव होते हेही आपल्याला माहिती पाहिजे. कॉन्स्टिट्युएंट झाल्यानंतर त्या कॉन्स्टिट्युएंटमुळे बॉडीवर काय इम्पॅक्ट होतो ते म्हणजे न्यूट्रिशन. डन, ते म्हणजे न्यूट्रिशन. त्यामुळे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आता आपल्याला न्यूट्रिशन भेटलेलं आहे. न्यूट्रिशन झाल्यानंतर मिळालेलं फूड त्याची सेफ्टी आपल्याला टिकवणं आहे. हा तिसरा पॉईंट आहे आपल्या पार्टचा. कॉन्स्टिट्युएंट, न्यूट्रिशन आणि सेफ्टी, फूड सेफ्टी. कारण की देर इज अ रिस्क फॉर फूड टू बी डिटेरियोरेटेड, म्हणजे फूड कॉन्टॅमिनेशन होण्यासाठी बऱ्याचशा रिस्क आहेत. मग त्याला सेफ ठेवायचे, त्याला मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन होऊ द्यायचं नाही आहे, त्याला हजार्ड्स होऊ द्यायचे नाही आहेत, कुठल्याही प्रकारची रिस्क त्याला होऊ द्यायची नाही आहे. ठीक आहे, त्या प्रकारचं. त्याच्यानंतर आपण अन्नामध्ये जे पदार्थ टाकतो त्याला आपण म्हणू ॲडिटिव्ज. आता हे आपण इंटरनली किंवा म्हणजे आपण म्हणू शकतो इंटेन्शनली, जाणीवपूर्वक टाकतात किंवा अनइंटेन्शनली. इंटेन्शनलीमध्ये आपण काही प्रिझर्वेटिव्ह टाकतो, अँटी मायक्रोबियल एजंट्स टाकतो, जसं की चव येण्यासाठी, टेक्स्चर येण्यासाठी आपण जे काही ॲडिटिव्स टाकतो ते झाले इंटेन्शनल. अनइंटेन्शनल जसं की पेस्टिसाइड रेसिड्यूज, रेडिओ ॲक्टिव्ह रेसिड्यूज, काही मात्रा पदार्थ बनवताना त्यामध्ये राहून जाते, दॅट विल बी अनइंटेन्शनल. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आहे लेबलिंग आणि पॅकेजिंग. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक गोष्ट खूप प्रामुख्याने आपल्याला जाणवते की फूड आहे तर त्याचं क्लासिफिकेशन सुद्धा करावं लागेल. आणि हे क्लासिफिकेशन सुद्धा खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. इव्हन बऱ्याच ठिकाणी बघा, एक लक्षात घ्या, अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला अगोदर हे माहीत असणं गरजेचं आहे की फूड कशा प्रकारचं आहे, कोणत्या घटकांमधलं आहे, त्याचं विघटन कसं होईल. त्यामुळे या हिशोबाने क्लासिफिकेशन तर शुअर शॉर्ट महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो. आता हे क्लासिफिकेशनचे बरेच बेस आहेत. देर आर लॉट ऑफ बेसेस फॉर द क्लासिफिकेशन. मी इथे प्रामुख्याने 7 बेसेस घेतले आहेत, कारण की अकॅडमिकमध्ये असताना 14-15 वर्षापासून आम्ही पाहतोय वेगवेगळे बेसेस वेगवेगळ्या वेळी पडू शकतात. त्यामुळे आपण एकंदरीत ह्याचं पूर्ण स्ट्रक्चर बघू. सगळ्यात जो आपला पहिला नंबरचा बेस आहे केमिकल नेचर. त्याच्यामध्ये असलेला नेचर, केमिकल नेचरच्या हिशोबाने, जसं की कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स. मी इथे तुम्हाला हे डिटेलिंग करत बसणार नाही आहे, यात काय आहे एवढंच सांगतोय. ठीक आहे, केमिकल नेचरच्या हिशोबाने कार्बोहायड्रेट शरीराला जास्त लागतं, सर्वात जास्त यामध्ये कार्बोहायड्रेटच लागतं. फॉलो बाय दॅट प्रोटीन, त्यानंतर विटॅमिन्स. आता मी एकच गोष्ट सांगतो ते लक्षात घ्या, हे तिघही आपल्याला जे लागत आहेत ते आपण जनरली ते आपण जनरली ग्राममध्ये घेतो. आणि जे विटॅमिन्स आणि मिनरल्स लागतात ते मिलीग्राम किंवा मायक्रोग्राममध्ये आपण कन्सिडर करतो. हा बेसिक गोष्ट इथे लक्षातच घ्या, कारण की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला जास्त लागतात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, त्यानंतर लागतं विटॅमिन्स, मिनरल्स केमिकल नेचरच्या हिशोबाने. ठीक आहे, मग ह्या प्रत्येकाचा इम्पॉर्टंट रोल, फंक्शन्स, डिफिशियन्सी आणि एनर्जी किती लागते ह्या गोष्टी आपण पुढे पण नंतर पाहणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर सेकंड क्लासिफिकेशन त्याचं याचं ऑन द बेसिस ऑफ फंक्शन्स. बॉडीला कशा प्रकारची फंक्शन ते देतं त्या हिशोबाने त्याचं आपण क्लासिफिकेशन करू शकतो. यामध्ये फिजिओलॉजिकल, सायकोलॉजिकल, सोशल फंक्शन. हे यामध्ये सर्वात महत्त्वाचं फिजिओलॉजिकल किंवा जनरली हेच सर्वात महत्त्वाचं आपल्याला फिजिओलॉजिकल. आता फिजिओलॉजिकलमध्ये काय की इट इन्क्लूड्स 3 डिफरंट थिंग्स. पहिली आहे एनर्जी इल्डिंग फूड, जी बॉडीला केवळ एनर्जी देण्याचं काम करतं. याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कार्बोहायड्रेट. ठीक आहे, दुसरं याचा टाईप आहे फिजिओलॉजिकलचा
बॉडी बिल्डिंग, जनरली प्रोटीन आणि फॅट. ठीक आहे. आणि थर्ड टाईप येते याच्यामध्ये, दॅट विल बी द प्रोटेक्टिव्ह फूड. आणि प्रोटेक्टिव्ह फूडमध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स. याच्या व्यतिरिक्त तिथं डायटरी फायबर, वॉटर हे पण यामध्ये येईल. फिजिओलॉजिकल फंक्शनमध्ये बॉडीच्या रिक्वायरमेंटनुसार बॉडीला एनर्जी देण्याचं काम एनर्जी इल्डिंग फूड करतं. बॉडीला ग्रोथ, रिपेअर, मेंटेनन्स, मसल डेव्हलपमेंट हा काम प्रोटीन आणि फॅट करतं. तर त्याचबरोबर प्रोटेक्टिव्ह फूड हे बॉडीला प्रोटेक्शन करण्याचं काम करतं. कशापासनं? वेगवेगळ्या डिसिजेसपासनं. दॅट विल बी विटॅमिन्स आणि मिनरल्स. ठीक आहे. या हिशोबाने यांचं क्लासिफिकेशन करता येतं. फिजिओलॉजिकल फंक्शन्स हे तीनही खूप जास्त महत्त्वाचे, एनर्जी इल्डिंग, बॉडी बिल्डिंग आणि प्रोटेक्टिव्ह फूड. आता बघा, जर आपण शॉर्टमध्ये बघितलं, एनर्जी इल्डिंग प्लस बॉडी बिल्डिंग प्लस प्रोटेक्टिव्ह फूड. आता या तिघांचं जे कॉम्बिनेशन आहे म्हणजेच काय? बॅलेन्स्ड डाएट. आणि हे सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे की बॅलेन्स डाएट म्हणजे काय. प्रॉपर क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी इल्डिंग फूड म्हणजे कार्बोहायड्रेट, बॉडी बिल्डिंग फूड प्रोटीन आणि फॅट, आणि प्रोटेक्टिव्ह फूड म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स. ठीक आहे. कॉम्बिनेशन इज नथिंग बट द बॅलेन्स डाएट. आता त्यामध्ये कुठेही बॅलेन्स बिघडला मग काय होईल? माल फंक्शनिंग होतील. म्हणजेच काय? माल न्यूट्रिशन किंवा ओव्हर न्यूट्रिशन. ठीक आहे. चला, सायकोलॉजिकल फंक्शन्स. सायकोलॉजिकल फंक्शन म्हणजे काय की आपल्या सायकोलॉजीनुसार सपोज आपल्याला भूक लागलेली आहे. ठीक आहे. आणि सायकोलॉजिकली सपोज एखाद्या ठिकाणी शिरा बनतोय किंवा गरम गरम समोसे बनत आहेत. तर सायकोलॉजिकली आपलं मन काय म्हणतंय? मला समोसे खायला पाहिजेत किंवा भजे मला खायला पाहिजे, पाऊस चालू आहे तर. दॅट विल बी सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन की मी हे खाल्लं, मला समाधान भेटलं. म्हणजे आपल्या मनात काय चालू आहे त्या हिशोबाने. आणि थर्ड म्हणजे सोशल फंक्शन. आता बघा, सोशल फंक्शन म्हणजेच काय? लग्न समारंभ, वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग्स, यामध्ये काय होतात? बर्थडे पार्टी, सेलिब्रेशन्स, यामध्ये आपण सोशल गॅदरिंग करतो. एक ठिकाणी येतो आणि एक जेवण ठेवतो किंवा छोटासा लंच ठेवतो, त्याला म्हणतो आपण सोशल फंक्शन. फिजिओलॉजिकल मात्र यातलं लक्षातच ठेवा, एनर्जी इल्डिंग, बॉडी बिल्डिंग, प्रोटेक्टिव्ह फूड, फिजिओलॉजिकल. सायकोलॉजिकल आपलं मन सॅटिस्फाय झालं पाहिजे, आपला माइंड सॅटिस्फाय झाला पाहिजे. बरेच दिवस झाले सपोज हे खाल्लं नाही आहे, दॅट विल बी सायकोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. सोशल फंक्शन्स नथिंग बट सोशल गॅदरिंग, सेलिब्रेशन्स वगैरे. त्यानंतर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ग्रुप्स, फूड ग्रुप्स. आता हे फूड ग्रुप्स खूप वेगवेगळ्या प्रकारचे, यामध्ये मी तुम्हाला फक्त 2-3च इथं मेन्शन करतो. जसं की सिरियल्स, पल्सेस, मिल्क, मीट, फ्रूट अँड व्हेजिटेबल, अशा प्रकारचे वेगवेगळे जवळपास 11 ते 12 फूड ग्रुप्सचा ग्रुप आहे. ठीक आहे. तर हे पण आपण नंतर डिटेलमध्ये पाहणार आहोत. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू यांची प्रत्येकाची वेगळी असते. जसं की सिरियल आहे, तर सिरियल कशामध्ये जास्त आहेत किंवा त्याचे एक्झाम्पल काय? बॉडीला सिरियलपासनं किती एनर्जी मिळते? 350 किलो कॅलरी त्या हिशोबाने. त्यानंतर सिरियल्सपासनं कोणते अमायनो ॲसिड्स मिळतात? सिरियल्स कशामध्ये डिफिशियंट आहे? जसं की लायसिन या इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये सिरियल डिफिशियंट आहे. ठीक आहे. त्यानंतर ओरिजिन, त्याचं ओरिजिन काय? प्लांट आणि ॲनिमल. जसं की प्लांटचं ओरिजिन सिरियल्स, पल्सेस, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, नट्स, ऑइल सीड्स, प्लांट. आणि ॲनिमल मीट, पोल्ट्री, फिश, मिल्क, एग आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲनिमल ओरिजिन. ठीक आहे. देन बाय क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे किती व्हॉल्यूम आपल्याला लागतोय आपल्या रोजच्या आहारात, व्हॉट वी रिक्वायर पर्टिक्युलर सोर्स. आता यामधले हे 3 जे आहेत, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट आर द मेजर न्यूट्रिएंट्स. आता त्याला अजून एक शब्द आहे बरं का. कधी कधी काय होतं, आपल्याला आन्सर माहीत असतं पण प्रश्नाला आपण रीड करत नाही. सो हिअर ऑलवेज रीड द क्वेश्चन केअरफुली, कारण की यू कुड बी अ फूड सेफ्टी ऑफिसर इन द फ्युचर. त्यामुळे तुम्हाला या शब्दाचा अर्थ कळालाच पाहिजे. सपोज एक्झाममध्ये असं विचारलेलं आहे मॅक्रोन्यूट्रिएंट्स, त्याच्यात गफलत करू नका.
मॅक्रोन्यूट्रिएंट्स खूप ठिकाणी हा शब्द जास्त यूज होतोय. मॅक्रोन्यूट्रिएंट्स विच रिक्वायर इन मोर क्वांटिटी, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट. ठीक आहे. मायनर, दिस नथिंग बट द विटॅमिन्स, मिनरल्स आर द मायनर न्यूट्रिएंट्स. याला आपण आता अजून एक शब्द म्हणू शकतो, मायक्रो न्यूट्रिएंट्स, जे की कमी प्रमाणात मिलीग्राममध्ये किंवा मायक्रोग्राममध्ये शरीराला लागतात. दॅट विल बी द मायक्रोन्यूट्रिएंट. मग क्वांटिटी बॉडीला जास्त असेल, जसं की आता आपण सांगितलं कार्बोहायड्रेट जवळपास बॉडीमध्ये 65 to 70% किंवा आपल्या आहारामध्ये रोजच्या आपल्या प्लेटमध्ये 65 ते 70% आपल्याला कार्बोहायड्रेट लागतं जवळपास. प्रोटीन, फॅट नियर अबाउट आपल्याला 25% दोन्ही मिळून लागतं, 25 ते 30%. बाकी विटॅमिन्स, मिनरल्स हे आपला मायनर क्वांटिटीमध्ये लागतात, एक छोट्या ट्रेस क्वांटिटीमध्ये लागतात. ठीक आहे. देन केमिकल प्रॉपर्टीज, ऑर्गॅनिक कार्बन प्रेझेंट असेल ऑर्गॅनिक, कार्बन नसेल दॅट इज इनऑर्गॅनिक. ठीक आहे, सोपं. लास्ट वन, पण हेही महत्त्वाचं. याच्यामध्ये 2 पॅरामीटर खूप जास्त महत्त्वाचे. एक फिजिओलॉजिकल फंक्शन, जे की मॅक्झिमम वेळेस आतापर्यंत याच्यावरच प्रश्न आहेत, आणि सेकंड वन कुड बी द पेरिशॅबिलिटी. हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. पेरिशेबल म्हणजे काय, ते किती वेळ टिकतं, त्याचा नाशवंतपणा, एखाद्या फूड कमोडिटीचा नाशवंतपणा किती वेळ ते ॲटमॉस्फिअरला टिकू शकतं, म्हणजे पेरिशॅबिलिटी. पेरिशेबल फूड म्हणजे काय, नाशवंत. मॅक्झिमम 1 ते 2 दिवसांमध्ये जे पदार्थ खराब होतात त्याला आपण पेरिशेबल फूड म्हणतो. सोपं एक्झाम्पल, मिल्क, फिश हे 1-2 दिवसात, फ्रूट्स आरामात खराब होऊ शकतात. आता याच्यामध्ये काय असतं, जवळपास 70 ते 80% किंवा 65 ते 80% पाणी असतं, मॉइश्चर कंटेंट, वॉटर कंटेंट असतं. सेमी पेरिशेबल जे जवळपास 1 महिन्यापर्यंत, 1 ते 2 महिन्यापर्यंत टिकू शकतं. जसं आपण बाजारातनं सपोज पोटॅटो आणतोय, ठीक आहे, किंवा त्याचबरोबर आपण कांदे आणतोय, तर ते झालं आपलं सेमी पेरिशेबल. त्यामध्ये मॉइश्चर कंटेंटही मीडियम प्रमाणात असतं, 40%च्या आसपास असतं. नॉन पेरिशेबल जे की जवळपास 1 वर्षापर्यंत आरामात टिकू शकतं, जसं की वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेन्स, ड्रायफ्रूट्स, साखर, शुगर, हे सुद्धा काय आहेत, नॉन पेरिशेबल फूड, ज्यामध्ये मॉइश्चर कंटेंट खूप कमी प्रमाणात प्रेझेंट असतात, जवळपास 10-15%च्याही खाली प्रेझेंट असतं. या प्रकारच्या 3 क्लासिफिकेशनचे पॅरामीटर्स आहेत, जे की पेरिशेबिलिटीच्या महत्त्वाचे आहेत. पेरिशेबल फूड नाशवंत, 1-2 दिवसांमध्ये ते खराब होऊन जातील, कारण इट कंटेन्स मोर अमाऊंट ऑफ मॉइश्चर कंटेंट, नियर अबाउट 60 अँड अबव. सेमी पेरिशेबल्स मॉडरेट ऑर इंटरमिडिएट लेवल ऑफ मॉइश्चर कंटेंट, आणि ते 1 ते 2 महिन्यापर्यंत टिकू शकतात, जसं की ओनियन असेल किंवा पोटॅटो असेल. नॉन पेरिशेबल, द शेल्फ लाईफ जिथपर्यंत ते टिकू शकतं, इट इज मोर, नियरली 1 year इज सफिशियंट, 1 वर्षापर्यंत टिकू शकतात, बिकॉज इट कंटेन्स लेस मॉइश्चर कंटेंट. या हिशोबाने आपण याचं वर्गीकरण करू शकतो. आणि हा तर प्रश्न म्हणजे कंबाईन पडण्यापेक्षा सेपरेटही 1, 2, 3 मध्ये पडू शकतो, आणि हा तर तुम्हाला व्यवस्थित प्रकारे करावा लागेल, बिकॉज इट इज अ बेसिक्स, आणि आज आपण केवळ बेसिक्सच पाहतोय. पहिला पॉईंट आपण पाहिला, फूड म्हणजे काय. आता फूडला सेफ ठेवायचं आहे, कारण की जेव्हापर्यंत फूड पदार्थ, अन्न पदार्थ हे सेफ नाहीये, तेव्हापर्यंत ते फिट नाहीये, तेव्हापर्यंत ते खाण्यायोग्य नाही. त्यामुळे त्याची सेफ्टी ठेवणं तर आपल्याला खूप गरजेचे आहे. सो द टर्म फूड सेफ्टी डिफाइंड ॲज दॅट फूड विल नॉट कॉज हार्म टू द कन्झ्युमर ऑर हार्म टू द हेल्थ ऑफ कन्झ्युमर. खाणाऱ्याला शरीरावर अपायकारक कुठलेही परिणाम होणार नाही, म्हणजेच इट इज सेफ, म्हणजेच फूड सेफ्टी. वेन इट इज प्रिपेअर्ड ऑर इटन अकॉर्डिंग टू इट्स इंटेंडेड यूज, ज्या कोणत्या पर्पजसाठी ते अन्नपदार्थ बनवलेला आहे, त्या प्रत्येक पर्पजसाठी, त्या प्रत्येक हेतूसाठी ते सेफ असलं पाहिजे, त्याचा आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारची हार्म किंवा इलनेस होऊ नये, शरीरावर कुठल्याही प्रकारचा अपायकारक गोष्ट होऊ नये. दॅट विल बी मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम द फूड सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा आपण फूड सेफ्टी म्हणतो, तर इथं अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे
वी हॅव टू मेंटेन द फूड सेफ्टी. आपल्याला ही फूड सेफ्टी मेंटेन करावी लागेल. रॉ मटेरियलपासनं ते कन्झ्युमरपर्यंत पोहोचण्यापर्यंत वी हॅव टू मेंटेन द फूड सेफ्टी. शॉर्टमध्ये त्याला आपण फार्म टू फोर्क असंही म्हणू शकतो. फार्म म्हणजे शेतातून, फोर्क म्हणजे आपल्या टेबलवर खाण्यासाठी. तिथपर्यंत येईपर्यंत प्रत्येक ठिकाणी रॉ मटेरियल कसा आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, प्रोसेसिंग करताना चांगल्या हँडलिंग प्रॅक्टिसेस आपल्याला करावे लागतील, पॅकेजिंग करताना व्यवस्थित प्रकारचे फूड ग्रेड पॅकेज करावे लागेल, ट्रान्सपोर्टेशन करताना व्हेकलची कशा प्रकारचं व्हेकल आहे, काय काय काळजी घेतली पाहिजे, काय काय सेफ्टी घेतली पाहिजे ते पण महत्त्वाचं आहे. मार्केटमध्ये पोहोचून शेवटी कन्झ्युमरपर्यंत पोहोचण्यापर्यंत. सो इट इज द इंटिग्रेटेड सायकल. एकापासनं शेवटी कन्झ्युमरपर्यंत पोहोचण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी वी हॅव टू मेंटेन द सेफ्टी, आणि त्यालाच कंबाईनली वी विल कॉल फूड सेफ्टी. आता हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. फूड सेफ्टीपर्यंत ठीक आहे, पण फूड सेफ्टी आपण काय म्हणतो की शरीराला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये, इलनेस होऊ नये, हेल्थ चांगली असावी, डिसीजेस होऊ नये. आता याच्यापैकी काहीही होणार असेल दॅट विल बी फूड सेफ्टी हजार्ड. त्याला आपण फूड सेफ्टी हजार्ड असं म्हणू शकतो. तर याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे की व्हॉट डू यू मीन बाय द टर्म हजार्ड किंवा फूड सेफ्टी हजार्ड म्हणजे काय. हजार्ड मीन्स एनी टाइप ऑफ एजंट, मे बी फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल, कुठल्याही प्रकारचा एजंट ज्या एजंटमुळे फूड इज नॉट सेफ फॉर कन्झम्पशन किंवा इट विल इम्पॅक्ट ऑन द ह्युमन बॉडी. आपल्या शरीरावर परिणाम होत असतील, अपायकारक परिणाम होत असतील, त्याला आपण काय म्हणतो, हजार्ड. त्याला आपण असं म्हणू शकतो. फाईन, त्याला आपण हजार्ड म्हणू शकतो. आता लक्षात घ्या, नव्याने ज्या काही गोष्टी येत आहेत त्यामध्ये फूड सेफ्टी हजार्ड हे किती आहेत हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा. हाऊ मेनी टाइप्स ऑफ फूड सेफ्टी हजार्ड अँड एक्सप्लेन एनी वन इन डिटेल हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पॉईंटला पडतोय. यामध्ये आपल्याला हे माहीत पाहिजे कारण की एक्झाम्पल सोपे आहेत, पण हजार्ड कोणते आहेत, हजार्ड किती आहेत. सो देर आर 4 टाइप्स ऑफ हजार्ड. देर आर 4 टाइप्स ऑफ हजार्ड. कुठे तुम्हाला सिलेबसमध्ये ह्या 3 हजार्ड दिसतील, पण ओव्हरऑल आजच्या कंडिशनला ॲलर्जन अल्सो ॲक्ट ॲज द हजार्ड. फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल आणि ॲलर्जन्स असे टोटल 4 हजार्ड्स आहेत. बिकॉज ऑफ दॅट हजार्ड फूड इज नॉट फिट फॉर कन्झम्पशन. इट कॉज इम्पॅक्ट ऑन द ह्युमन हेल्थ असंही तुम्ही त्याला म्हणू शकतात. आता बघा, फिजिकल हजार्ड, केमिकल हजार्ड, बायोलॉजिकल हजार्ड, ॲलर्जन. आता या फिजिकल हजार्ड म्हणजे काय, इट विल कॉज फिजिकल कॉन्टॅमिनेशन टू द प्रोडक्ट. जनरली जेव्हा कधी आपण शब्द ऐकतो फिजिकल म्हणजे काय, वी कॅन सी बाय आवर आय, बाय आवर नेकेड आईज, आपल्या उघड्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो कुठल्या प्रकारचा हजार्ड आहे किंवा कशा पदार्थांमुळे तो हजार्ड होतोय. सगळ्यात सोपं एक्झाम्पल फिजिकल हजार्ड म्हणजे काय, अन्न पदार्थामध्ये बाहेरची मीन्स एक्सटर्नल दुसरी कोणतीही गोष्ट आलेली आहे जी की त्याचा इन्ग्रेडियंट नाही आहे आणि त्याच्यामधलं रॉ मटेरियल पण नाही आहे, अशी कुठलीही बाहेरची गोष्ट असेल दॅट विल बी फिजिकल हजार्ड. आणि त्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणता असेल, दॅट विल बी हेअर. आणि मॅक्झिमम वेळी यामध्येही प्रश्न हा फिजिकल हजार्डवर खूपदा विचारला जातो, पण आपल्याला बाकीही माहीत असणं गरजेचं. रिसेंटमध्ये ॲलर्जन्स सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं. फिजिकल हजार्ड कशामुळे, कारण की आपल्या एरर्समुळे, ह्युमन एररमुळे फिजिकल हजार्ड त्यात होऊ शकतात. सपोज एक्झाम्पलला हेअर कॅप आपण व्यवस्थित घातली नाही जेव्हा कुठं एखाद्या अन्नाला आपण हाताळणी करतो किंवा अन्नपदार्थ बनवताना, मॅन्युफॅक्चरिंग करताना फूड इंडस्ट्रीजमध्ये, हेअरमुळे सुद्धा डेफिनेटली प्रॉब्लेम विल बी देअर. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त सपोज आपला शर्ट आहे किंवा त्यामध्ये काही थ्रेड्स निघालेत, ॲप्रॉन्स आहेत, काही धागे निघालेत, ते धागे तसेच पडू शकतात.
ते पण फिजिकल हजार्ड झालं. इवन कशा प्रकारचं प्लास्टिकचं टोपण तसाच निघून गेलेले, दॅट विल बी फिजिकल हजार्ड. पुठ्ठा कागदाचा तुकडा एखाद्या लोखंडाचा आणि काच, बऱ्याच वेळी आपण फिलिंग करताना RTS किंवा वेगवेगळ्या ड्रिंक्स फिलिंग करताना वी हॅव द ग्लास बॉटल. मग ग्लास बॉटलचा चुकून एखाद्या नोझलला लागून तुकडा जरी राहून गेला ते सुद्धा काय होईल, फिजिकल हजार्डच होईल. तर एक लक्षात घ्या, जेव्हा कधी तुम्हाला हे सपोज हे प्रश्न पडतील, ॲटलिस्ट मी खरं सांगतो, हे ॲटलिस्ट सांगतोय बरं का, कमीत कमी यू हॅव टू राईट 5 एक्झाम्पल्स फॉर एनी टाईप ऑफ हजार्ड. प्रत्येकाचे कमीत कमी 5 एक्झाम्पल लिहावेच लागतील, कारण की दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. जेव्हा कधी पुढे चालून यू विल गो अँड ॲक्ट ॲज द फूड सेफ्टी ऑफिसर, ॲट दॅट टाइम तुम्हाला हे माहिती पाहिजे की कोणत्या प्रकारचं हजार्ड आहे आणि ते कसं ओळखायचं. कारण की हे तर उघड्या डोळ्याने बघतो आपण, हे तर उघड्या डोळ्यांनीच बघू शकतो. बऱ्याच मोठ्या हॉटेल्समध्ये जे काही प्लेट्स असतात, कटलरी प्लेट्स, त्याचा एखादा तुकडा चुकून अन्नपदार्थात पडला, फिजिकल हजार्ड. ठीक आहे. स्क्रू, पार्ट, प्लास्टिक, इवन स्टेशनरी पिन्स, स्टेपल पिन्स, अगेन फिजिकल हजार्ड. ठीक आहे, त्यामुळे हे माहिती पाहिजे. आता केमिकल हजार्ड काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचे रेसिड्यूज, राहून गेलेले घटक, त्याला आपण केमिकल हजार्ड म्हणू शकतो. जसं की इन्सेक्टिसाइड रेसिड्यू, पेस्टिसाइड रेसिड्यू. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आजच्या कंडिशनला आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोअर क्लीनर्स, सॅनिटायझर्स यूज करत आहोत. आता होतं काय, चुकून सर्व गोष्टी, सर्व रॉ मटेरियल, स्टोरेज मटेरियल एकाच ठिकाणी ठेवलेत आणि त्याला काही लेबलिंग नाही आहे. तशा वेळेस इन्स्टेड ऑफ ह्या बॉटल किंवा आपल्याला एखादं प्रिझर्वेटिव्ह पाहिजे, त्याच्याऐवजी सॅनिटायझर पण याच्यात जाऊ शकतं आपल्या फूडमध्ये, अँड दॅट विल बी ॲक्ट ॲज द केमिकल हजार्ड. वेगवेगळ्या प्रकारचे टॉक्झिन्स, जसं की अफ्लाटॉक्झिन, दॅट विल बी ऑल्सो देअर. किंवा त्यासोबतच सॅनिटायझर्स आहेत, फ्लोअर क्लीनर्स आहेत, ते सुद्धा आपल्याला केमिकल टाइप्स ऑफ हजार्ड्स कॅरी करतील. ठीक आहे. त्याच्यानंतर बायोलॉजिकल हजार्ड्स. बायोलॉजिकल हजार्ड जनरली वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया, सर्वात जास्त होतं हे बॅक्टेरियामुळे. बॅक्टेरिया असेल, मिस्ट असेल, ऑर्गॅनिझम्स असतील. बॅक्टेरियामध्ये सपोज इकोलाय कॉन्टॅमिनेटेड हात आहेत आपले, इशरिया कोलाय, ते सहज ते न धुता, न सॅनिटाईज करता आपण डायरेक्टली मॅन्युफॅक्चर केलं किंवा अन्नपदार्थ हाताळणी केली, बायोलॉजिकल हजार्ड होऊ शकतं. हे परत आपण पुढे डिटेल बघणार आहोत. तुम्हाला फक्त मी एक एक्झाम्पल देत आहोत. ॲलर्जन्स. आता अशा पदार्थ ज्यामुळे ॲलर्जी होऊ शकते, शरीराला ॲलर्जी होऊ शकते, आणि सर्वात जास्त ॲलर्जी जी आपण पाहतो आजच्या कंडिशनला, इट इज ऑब्झर्वड इन मिल्क. का? कारण की मिल्क कंटेन्स द शुगर दॅट इज लॅक्टोज, आणि खूप अशी मोठी पॉप्युलेशन आहे जी की लॅक्टोजचं पचन करू शकत नाही. लॅक्टोज ही जी शुगर आहे त्या शुगरचं पचन करू शकत नाही, कारण की त्यांना दे विल सफर फ्रॉम वन ऑफ द डिसीज दॅट इज लॅक्टोज इनटॉलरन्स. टॉलरेट करू शकत नाही इन देअर डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याला आपण लॅक्टोज इनटॉलरन्स म्हणतो. त्यामुळे डेफिनेटली लॅक्टोज हे एक ॲलर्जन आहे. त्यानंतर एक अशा वेगवेगळ्या प्रकारचे टोटल अकॉर्डिंग टू फूड सेफ्टी स्टँडर्ड ॲक्ट, हे पॉईंट लक्षात घ्या, 8 वेगवेगळ्या प्रकारचे ॲलर्जन्स आहेत जे की आपल्याला व्यवस्थित प्रकारे माहिती पाहिजेत. किती आहेत टोटल? हे 8 नंबर ऑफ ॲलर्जन्स. ठीक आहे. त्यामध्ये मिल्क एक आहे, मिल्क म्हणण्यापेक्षा लॅक्टोज एक आहे, आणि दुसरं जे आहे दॅट विल बी ग्लुटन. ग्लुटन हे एक प्रकारचं प्रोटीन आहे विच विल बी देअर इन डिफरंट बेकरी प्रोडक्ट्स. केक, ब्रेड, मॅक्झिमम प्रोडक्टमध्ये ग्लुटन हे प्रोटीन असतं, आणि अगेन बऱ्याच लोकांना ग्लुटनची ही ॲलर्जी असते. आजच्या कंडिशनला आपल्याला किंवा मॅन्युफॅक्चरला हे फक्त पाहायचं आहे त्या लेबलवर काय ॲलर्जन आहेत. लेबलवर लिहिलेलं असतं ॲलर्जन आहेत, असेल तरी प्रॉब्लेम नाही, फक्त लिहिलेलं असतं, बिकॉज अगेन इट इज द हजार्ड. 8 आहेत, लॅक्टोज आहे, ग्लुटन आहे, एग आहे, फिश आहे, ॲक्वॅटिक्स आहेत, अजून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नट्स, आल्मंड्स, ते पण ॲलर्जन्स आहेत, आणि सल्फाईट. अशा प्रकारचे टोटल 8 ॲलर्जन आहेत. ठीक आहे.
तर हे झालं सारांश ओव्हरऑल फूड सेफ्टी हजार्डचा. ओके, आता तिसऱ्या पॉइंटवर आपण वळू. आपण फूड पाहिलं, फूड सेफ्टी पाहिली. नाव विल मूव्ह ऑन द थर्ड पॉइंट, दॅट इज ऑफिसर. आता जेव्हा त्या पदावर आपण आहोत किंवा अन्न सुरक्षेची ही काही मोठी चळवळ आहे, ती एन्फोर्स करण्यासाठी आपल्याला ऑफिसर कसे कामाचे आहेत किंवा ते कशा ठिकाणी काय काय पॉईंट्सला त्यांचं योगदान आहे. तर हे एन्फोर्समेंट, याला आपण संक्षिप्तमध्ये एन्फोर्समेंट अथॉरिटी कळू. एन्फोर्समेंट कशाचं? ॲक्टचं. कोणत्या ॲक्टचं? फूड सेफ्टी स्टँडर्ड ॲक्ट, जो की 2006ला आलेला आहे, याचं एन्फोर्समेंट. यासाठी सगळ्यात अगोदर महत्त्वाचं द हेड ऑफ द स्टेट, त्या स्टेटचा, त्या राज्याचा हेड म्हणजे कमिशनर ऑफ फूड सेफ्टी. यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे असे सेक्शन्स आहेत. या ॲक्टमध्ये टोटल 101 सेक्शन्स आहेत. ठीक आहे, ते आपण ॲक्ट बघताना ते पाहणारच आहोत. ओके, त्यानंतर कमिशनर ऑफ फूड सेफ्टी यांचे जे आहे अकॉर्डिंग टू सेक्शन 30 इट इज देअर कमिशनर ऑफ फूड सेफ्टी. हे स्टेटसाठी काम करतात. त्यांच्या अंतर्गत डेजिग्नेटेड ऑफिसर, ज्याला की DO म्हणू शकतो, एखाद्या प्रमुख विभागासाठी, मोठ्या युनिटसाठी दे आर देअर. ठीक आहे, डेजिग्नेटेड ऑफिसर यांची अपॉइंटमेंट सेक्शन नंबर 36 अंतर्गत होते. आणि हे आलं फूड सेफ्टी ऑफिसर. सेक्शन 37 मध्ये फूड सेफ्टी ऑफिसर आहेत आणि त्यांच्या ज्या काही पॉवर्स आहेत दॅट विल बी देअर इन सेक्शन 38. या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं हे गोष्ट की प्रत्येकाची जबाबदारी काय आहे. आता मी तुम्हाला आत्ताचे ते जर रजिस्ट्रेशन लायसन्सिंग सांगत बसलो तर थोडं खूप किचकट होईल. हां, पण हे महत्त्वाचं आहे. स्टेट साठी कमिशनर, युनिट किंवा मोठ्या ब्लॉकसाठी वी हॅव द डेजिग्नेटेड ऑफिसर, छोट्या ब्लॉकसाठी डिस्ट्रिक्ट तालुका लेवलसाठी वी हॅव द फूड सेफ्टी ऑफिसर. याचा अर्थ काय? ॲक्च्युअल ग्राउंड लेवलवर काम करणारा पर्सन इज नथिंग बट द, ज्या ऑफिसर आहेत त्यांना आपण म्हणू फूड सेफ्टी ऑफिसर, अन्न सुरक्षा अधिकारी. त्यानंतर फूड ॲनालिस्ट सेक्शन 40 अंतर्गत, जे सपोज अन्न सुरक्षेची जी महत्त्वाची मोहीम आहे ती आहे फूड सेफ्टी ऑफिसरकडे. मग अन्नाची चाचणी करणं, एखाद्या व्यावसायिकाकडनं सॅम्पल्स घेणं, हे सर्वात महत्त्वाचं काम आहे अन्न सुरक्षा अधिकाऱ्याचं. आपण त्याचे अधिकार पण पुढे पाहूत. घेतलेले सॅम्पल्स ॲनालाइज करणं हे काम आहे ॲनालिस्टचं, ॲनालाइज करणं. ठीक आहे, आता हे ॲनालिसिस त्याला 14 दिवसांमध्ये संपवावं लागतं. यांची बी एक्झॅक्टली काय काय प्रोसिजर आहे ते आपण नंतर जेव्हा ओव्हरऑल अथॉरिटी पार्ट पाहू ते लक्षात घेऊ तेव्हा. आणि त्यानंतर ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर, जे की एक छोटंसं जे कोर्ट असतं, या कायद्याअंतर्गत जे काही तपशील असतात त्यामध्ये त्यांचं एक कोर्ट पण असतं समस्या सोडवण्यासाठी किंवा जर प्रॉब्लेम्स असतील ते सोडवण्यासाठी. त्या कोर्टला ट्रिब्युनल म्हणतो. आणि त्या ट्रिब्युनलचा हेड पर्सन जो आहे दॅट विल बी ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर. ठीक आहे, ट्रिब्युनल सेक्शन 70 अंतर्गत येतं त्यामध्ये. तर हे स्पेसिफिक 5 अथॉरिटीज आहेत ज्यांना आपण ऑफिसर कॅडरमध्ये पकडतो. आणि यामध्ये आपलं सध्याचं टार्गेट आहे फूड सेफ्टी ऑफिसर. पण त्यांच्यावर कोणती पोझिशन आहे? DO डेजिग्नेटेड ऑफिसर, कमिशनर, फूड, त्याच्यानंतर हे सॅम्पल देतात फूड ॲनालिस्ट आणि ॲडज्युडिकेटिंग ऑफिसरला. ठीक आहे, अशा प्रकारच्या 5 पोझिशन्स. याच्या व्यतिरिक्त अजून एक पोझिशन असते ज्याला की ॲथोराइज्ड ऑफिसर म्हणला जातात. स्पेसिफिकली सपोज एखादा इम्पोर्टेड मटेरियल आलेला आहे पोर्टवर, तर तो चेक करण्यासाठी ॲथोराइज्ड ऑफिसर असतात. ठीक आहे, हे 6 ऑफिसरच्या कॅडर आहेत. कमिशनर स्टेट संदर्भाचे सर्व डिसिजन्स. डेजिग्नेटेड ऑफिसर कुठलाही पदार्थ त्याची चाचणी जे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेली आहे किंवा ॲनालिस्ट मार्फत करून घेतलेली आहे, सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहेत, त्यापैकी एक सॅम्पल परत यांना जातं. ओव्हरऑल सॅम्पल कसं कलेक्ट करायचं, कोणत्या इन्स्ट्रुमेंटनी कसं कलेक्ट करायचं, त्याची प्रोसेस काय, हे पण आपण डिटेलिंग पुढे नंतर जेव्हा आपलं चालू होईल एपिसोड तेव्हा आपण पाहणार आहोत. आताच्या कंडिशनला या सगळ्यांमध्ये पब्लिक सोबतचा दुवा किंवा अवेअरनेस क्रिएट करणारा दुवा, अन्नाची सुरक्षा स्वतःच्या हातात घेणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे अन्न सुरक्षा अधिकारी.
अन्नाला ॲनालाइज करण्याचं काम ॲनालिस्ट, आणि शेवटी जर काही प्रॉब्लेम्स झाले, जे सॅम्पल ज्यांच्याकडनं घेतलं आहे त्यांना ॲक्सेप्ट नाही की त्यांच्या सॅम्पलमध्ये काही भेसळ आहे, यांचं महत्त्वाचं काम काय, भेसळ न होऊ देणं, गुणवत्ता खराब न होऊ देणं. जर अशी काही केस आली तर ती यांच्याकडे प्रोसीड होते. या प्रकारच्या 5 अथॉरिटीज. आता हा पॉइंट यामध्ये मी तुम्हाला क्लिअर सांगतो. जसं सांगितलं एक क्लासिफिकेशन. सेकंड थिंग जी आपण बोललो दॅट विल बी द हजार्ड, किंवा किती टाईप्सचे हजार्ड आहेत, दॅट विल बी 4. आणि एक्झॅक्टली पूर्वी वेगवेगळे ॲक्ट होते, बट फ्रॉम 2006 ऑनवर्ड्स, जेव्हापासनं अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 आला, तेव्हापासनं हे 8 ॲक्ट रिपील झालेत. रिपील म्हणजे का, हा शब्द मुद्दामून वापरलाय बरं का, कारण की हा शब्द असाच स्टॅच्यूटमध्ये आहे, मॅन्डेटमध्ये हा शब्द आहे रिपील्ड. म्हणजे ते आजच्या कंडिशनला आपल्या सोयीस्कर भाषेत ते आता कन्वर्ट झाले, ते आता राहिले नाही आहेत. कन्वर्ट कशात झाले, फूड सेफ्टी स्टँडर्ड ॲक्ट 2006 मध्ये हे कन्वर्ट झाले. तर याच्यावर तर शुअर शॉट, याला वाटलं तर तुम्ही सिंगल स्टार, डबल स्टार, काय तुमच्या भाषेत तुम्ही कसं याला हेडिंग द्यायची आहे, VIP ते द्या. दॅट विल बी द क्वेश्चन, दॅट विल बी द डेफिनेट क्वेश्चन इन द एक्झाम. कोणते 8 ॲक्ट मर्ज झाले आहेत इन द फूड सेफ्टी स्टँडर्ड ॲक्ट. आता हे पण लक्षात घ्यायची एक सोपी ट्रिक आहे. हे काय असं खूप अवघड रॉकेट सायन्स नाही आहे, सोपं लक्षात घ्यायचं. पूर्वी जो कंपल्सरी ॲक्ट होता त्याला आपण काय म्हणत आहोत, त्या अनुषंगाने बाकी सगळ्या आपण गोष्टी पाहू तिथं. आता बघा, पूर्वीचा जो कंपल्सरी ॲक्ट होता म्हणजे फूड सेफ्टी स्टँडर्ड ॲक्ट आला 6ला. 6च्या अगोदर जो कंपल्सरी ॲक्ट होता तो होता PFA. मी मुद्दा म्हणून इथं इयर लिहितोय कारण की याच्यामध्ये लक्षात घ्या, जेव्हा कोणता तुम्ही ॲक्ट लिहाल त्याचं वर्ष आलं पाहिजे बरं का, त्याचं रिस्पेक्टिव्ह इयर कधीच आहे हे त्याच्यात आलंच पाहिजे. PFA 1954. डन. आता सोपं बघा, अन्न सुरक्षा अधिकारी किंवा जे काही आपले महत्त्वाचे ॲक्ट आहे हे सगळ्यात अगोदर काय करतात, भेसळ प्रतिबंधक कायदा म्हणजे प्रिव्हेन्शन. भेसळ होऊ न देणं. भेसळ होतं म्हणजे काय की गुणवत्ता खराब होते किंवा निकृष्ट दर्जाचं अन्न, इन्फिरियर क्वालिटी ऑफ फूड ॲडेड टू द सुपिरियर क्वालिटी. चांगल्यातलं काढून घेणं तेही भेसळ. दुधामधनं दूध, पॉकेटमधनं दूध काढून घेणं तेही भेसळ झाली. इवन आपण बघतो लवंगमधनं ऑइल काढून घेतलं जातं, त्याला सायंटिफिक शब्द आहे अबस्ट्रॅक्शन. दॅट विल बी अगेन द थिंग. ओके, म्हणजे कुठल्याही प्रकारचं इन्ग्रेडियंट काढून घेणं, हलक्या प्रतीचं इन्ग्रेडियंट टाकणं, त्याचा दर्जा खालावणं, सगळ्या गोष्टी कॉमन आहेत भेसळ पॉईंट ऑफ व्ह्यू. तर पहिलं महत्त्वाचं काम येतं भेसळ प्रतिबंधक कायदा PFA म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन. आता सोपं विचार करायचं, आपण आपल्या आहारामध्ये किंवा घरी सगळ्यात अगोदर आपण कोणकोणत्या गोष्टी पाहतो, अन्न म्हणून, ठीक आहे. फळ, फ्रूट्ससाठीचा जो कायदा आहे दॅट विल बी FPO, फूड प्रोडक्ट ऑर्डर, ठीक आहे. त्यानंतर थर्ड लक्षात घ्या, व्हेजिटेबल ऑइल प्रोडक्ट ऑर्डर हा आहे 1955चा, हा आहे 1947चा, ठीक आहे. फळभाज्या झाला. आता त्याच्यानंतर आपल्या आहारात रोज असतं मिल्क, दूध, 1992. मिल्क इज द सोर्स ऑफ व्हेजिटेरियन प्रोडक्ट किंवा एक प्रकारचा सोर्स. देन फॉलो बाय दॅट मीट, MFPO मीट फूड प्रोडक्ट ऑर्डर जो की आहे 1973चा, ठीक आहे. फळ, भाज्या, दूध, नॉन व्हेजिटेरियन प्रोडक्ट हे सर्व आलं. याच्यासोबतच आपल्याला रोजच्या जेवणामध्ये फळभाज्या असून चालत नाही किंवा बाकी गोष्टी असून पण चालत नाही, आपल्याला त्याला फोडणी द्यावी लागेल. वी रिक्वायर ऑइल किंवा शरीराला चांगल्या प्रकारचा सोर्स. चांगला सोर्स म्हणजे कोणता सोर्स, जो की आपल्याला प्रोटीन किंवा फॅट देणार आहे. दॅट विल बी द ऑइल. एडिबल ऑइल पॅकेजिंग ऑर्डर 1998, याला तुम्ही एडिबल ऑइल पॅकेजिंग ऑर्डर असंही तुम्ही शॉर्टमध्ये याला म्हणू शकता, ठीक आहे. व्हेजिटेबल एडिबल ऑइल. त्यानंतर
सॉल्वंट एक्स्ट्रॅक्टेड ऑइल डी ऑइल्ड मिल हे पण आपल्याला लागणार, दॅट विल बी 1967. ओके. आणि सगळ्यात शेवटी यांच्या व्यतिरिक्त एक असं आपल्याला लागणार, ते म्हणजे इसेन्शियल कमोडिटी. कुठल्याही प्रकारची कमोडिटी, फूड स्टफ असेल, कॉटन असेल, ज्यूट असेल, शुगर असेल, आजच्या कंडिशनला बऱ्याचशा कमोडिटीला आपण इसेन्शियल कमोडिटी यामध्ये मोडू शकतो. तर हा ॲक्ट आहे इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955. असे टोटल 8 कायदे मिळून, आता ह्याच्यामध्ये पण बघा ऑर्डर जे आहे, ओके, ॲक्ट आहे तो एकच आहे बरं का या सर्वांमध्ये, कारण की हा पण शेवटचा आहे. याची हेडिंग्स अशी आहे त्या मॅन्डेटमध्ये, एनी अदर ऑर्डर अंडर इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट. त्यामुळे हे दोन एकच ॲक्ट PFA, बाकी सगळे ऑर्डर आहेत. टोटल आहेत 8. टोटल किती आहेत हे 8. ठीक आहे. PFA अगोदर भेसळ रोखायची आहे. ठीक आहे. PFA 1954 डन, पहिला लक्षात आला. फळभाज्या FPO 1955, भाज्यांसाठी VPO 1947, व्हेजिटेबल ऑइल प्रोडक्ट ऑर्डर. ठीक आहे. त्यानंतर मिल्क 1992, मीठ 1973 सॉरी, डन. एडिबल ऑइल पॅकेजिंग ऑर्डर 1998, सॉलंट एक्स्ट्रॅक्शन ऑइल 1967 आणि सर्वात शेवटी इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955. हे 8 ॲक्ट आजच्या कंडिशनना रिपील झालेत, REPEAL म्हणजे मर्ज झालेत. कशामध्ये कन्वर्ट झालेत? या फूड सेफ्टी स्टँडर्ड ॲक्ट 2006 मध्ये. हे मात्र क्लिअर लक्षात घ्यायचं. ठीक आहे. ओके. आता जनरल आपण पाहूत की प्रश्न कसे असू शकतात. आतापर्यंत आपण पूर्ण थोडासा 3 शब्दांबद्दलच पाहिलं आज आपण, फूड, सेफ्टी आणि ऑफिसर. तर या 3 शब्दांबद्दल आपण जे पाहिले त्याचं डिटेलिंग आपण थोड्याशा क्वेश्चन्स कशा परिमाणाने असू शकतात त्याबद्दल पाहूत. व्हॉट आर द ड्युटीज ऑफ फूड एन्फोर्समेंट अथॉरिटीज. जे काही फूड एन्फोर्समेंट अथॉरिटीज आहेत, ज्या आपण पहिल्या 5 अथॉरिटीज होत्या, त्यांच्या फंक्शनिंग कशा आहेत. यामध्येही प्रामुख्याने फूड सेफ्टी ऑफिसरच्या काय ड्युटीज आहेत, काय रिस्पॉन्सिबिलिटी आहेत हे आपल्याला पाहायचे. ठीक आहे. आता बघा, एन्फोर्समेंट अथॉरिटीच्या 2 प्रकारच्या फंक्शन येतात. एक येतं जे स्ट्रक्चर आहे FSSI त्याला गव्हर्न करणं, आणि दुसरं येतं लोकांपर्यंत संदेश पोहोचवणं. आता आपण हा पॉईंट पाहत आहोत, फूड एन्फोर्समेंट अथॉरिटीज. ठीक आहे. तर हे करताना प्रामुख्याने आपण ज्या 5 अथॉरिटीज पाहिल्या त्याबद्दलचं विश्लेषण देणं इथं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो इट इज अ 5 टायर स्ट्रक्चर. इट इन्क्लूड्स फॉलोइंग पोझिशन्स. आता टेबलमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं, त्यामुळे दॅट विल बी द टाईप ऑफ रायटिंग. सगळ्यात अगोदर जो टेबल होता किंवा एक तुम्हाला जी डायग्राम दाखवली होती, स्टार्टिंग फ्रॉम कमिशनर टू द ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर, त्या हिशोबाने तुम्हाला आन्सर्स लिहिणं आहे. आता मी इथं हे डिटेलिंग करणार नाही, कारण की आपला हा महत्त्वाचा मुद्दाच राहिला आहे की ह्यांची काय काय अर्थ आहेत, कसं यांचं काम आहे. फक्त क्वेश्चनचे आन्सर्स विल बी लाईक दिस वन. कमिशनर जो असतो आपला स्पेसिफिकली स्टेटसाठी असतो. मग त्या स्टेटमध्ये जे काही परिमाणक करायचे आहेत दॅट विल बी फ्रॉम द कमिशनर. पब्लिक हेल्थला प्रॉब्लेम झाले नाही पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेज करणं, इंडस्ट्रियल युनिट्स करणं लायसन्सिंगसाठी, ते सुद्धा अंडर द परव्ह्यू ऑफ कमिशनर. वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करणं. ठीक आहे. आणि कायद्याचं सुनियोजित पालन होतंय का हे पण चेक करणं, दॅट इज द इम्प्लिमेंटेशन. आता इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी रिक्वायर द स्टँडर्ड्स. ठीक आहे. आणि जर कुठल्या प्रकारचा ऑफेन्स गुन्हा असेल तर त्या गुन्ह्या अगेन्स्टमध्ये कारवाईचे सुद्धा आदेश देणं, ते पण कमिशनरच्या पॉवर्समध्ये येतं. ठीक आहे. आता DO त्याच्यानंतरची पोझिशन आहे सेक्शन 36 ऑफ FSCच्या अंतर्गत. यामध्ये ईच डिस्ट्रिक्ट्स, मी आता सेक्शन्स फक्त ओझरतो सांगतोय. नेक्स्ट जेव्हा आपण हे डिटेल पाहूत ना, प्रत्येक सेक्शन नंबर ह्या 5चा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल, ह्या 5 बद्दलचा. बाकी कोणकोणते महत्त्वाचे आहेत मी ते वेळोवेळी सांगत राहील. प्रत्येक डिस्ट्रिक्टसाठी एक असलं पाहिजे जनरली. आता एखादं लायसन्स बरं का, बघा आता जे काही आपल्याकडे परवाना असतात, अन्नधारक परवाना जे असतात आपल्याकडे, ते 3 प्रकारचे असतात. एक असतं केंद्रीय परवाना, दुसरा असतं फक्त नोंदणी परवाना, आणि तिसरा असतं राज्य परवाना.
नोंदणी परवाना म्हणजे काय? आपला बिझनेसचा टर्नओव्हर कमी आहे, 12 लाखांपेक्षा कमी आहे वर्षाला, तर आपल्याला फक्त नोंदणी करावी लागते. आता ही जी नोंदणी आहे, या नोंदणीच्या सर्टिफिकेटवर आता बघा, ठीक आहे, अगोदर लक्षात घ्या, लायसन्स आहे. लायसन्स 2 प्रकारचं आहे, स्टेट आणि सेंटर. या लायसन्सवर साईन कोणाची आपल्याला लागेल? DO किंवा कमिशनर. आणि जे नोंदणी आहे, ज्याला आपण फक्त रजिस्ट्रेशन म्हणतो, तर रजिस्ट्रेशनवर कोणाची साईन अपेक्षित आहे? फूड सेफ्टी ऑफिसर. आता या लायसन्सवर इश्यू करणं, काही प्रॉब्लेम्स असतील, दिलेले जे काही महत्त्वाचे परिमाणक आहेत ते जर फॉलो केले नाही तर ते कॅन्सल करणं, ते पण यांचंच काम बनतं. कोणाचं? डेझिग्नेट ऑफिसरचंच काम बनतं. ठीक आहे. सॅम्पलची रिपोर्ट करणं आर्टिकल्सच्या हिशोबाने, आणि यांनी जर काही रिकमेंडेशन्स दिल्या असतील कमिशनरी तर त्याला फॉलो करणं. आता थर्ड पॉईंट आपला अन्न सुरक्षा अधिकारी, त्यांच्या पॉवर्स खूप महत्त्वाच्या पॉवर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जे आता सांगितलं, इन्स्पेक्शन, स्पेसिफिकली रजिस्ट्रेशनसाठीचं, नोंदणीसाठीचं. पिरियडिक इन्स्पेक्शन ऑफ प्रिमाइस. प्रिमाइस म्हणजे अशी प्लेस वेअर फूड कमोडिटी कुड बी मॅन्युफॅक्चर्ड, ट्रान्सपोर्ट, डिलिव्हर्ड किंवा डिस्ट्रीब्युशन. यापैकी काहीही होत असेल त्या जागेला वी कुड कॉल ॲज अ प्रिमाइस. त्यासोबतच कॉम्प्लायन्स करणं, चेक करणं की जे काही स्टँडर्ड्स आहेत ते मेंटेन होत आहेत का, लोक करतायत का त्या हिशोबाने. ठीक आहे. हे झालं त्यांचं इन्स्पेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू. सॅम्पलिंग, डेफिनेटली लोकांकडने किंवा अन्न व्यावसायिक फूड बिझनेस ऑपरेटरकडनं सॅम्पल घेणं. सॅम्पलिंग इन सेफ्टी सर्वेलन्स, सर्वेलन्सच्या हिशोबाने पण सॅम्पल घेणं आणि त्याची मार्केट स्टडी किंवा सर्वेसुद्धा त्याचा कंडक्ट करणं, ते पण त्यांचं कामात येतं. याबरोबर आजच्या कंडिशनला लोकांना पाहिजे त्या प्रमाणात व्यवस्थित ट्रेनिंग करणं. लोक म्हणजे कोण? अन्न व्यावसायिक, यांना ट्रेनिंग देणं, ते पण त्यांचं काम आहे. फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम त्यांना समजून सांगणं. अवेअरनेस तर खूप महत्त्वाची. त्यासोबतच एक प्रकारचा डाएट प्लान देणं, फूड प्लान देणं म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सला किंवा पंचायतला. दॅट विल बी अगेन द रोल ऑफ फूड सेफ्टी ऑफिसर. त्याचबरोबर त्यांच्या काही ड्युटीज आहेत. ड्युटीजमध्ये इन्स्पेक्शन आपण बघितलं, सॅम्पल बघितले. दे विल टेक 4 सॅम्पल्स. एखाद्या व्यवसायाकडनं सॅम्पल घेतले, 4 सॅम्पल घेतात, त्याचं डिस्ट्रीब्युशन मी नंतर सांगेल. हां, एंटर, इन्स्पेक्ट एनी प्रिमाइस, कुठेही जाऊन सर्च करू शकतात ते. सीज, लॉक, ओके, सीज करू शकतात, त्याला ताळा लावू शकतात. कॉस्ट ऑफ मिसकंडक्ट, जर काही प्रमाणात भेसळ करून कमवलेला असेल तर किती प्रमाणात मिसकंडक्ट झालेला आहे त्याचं पण त्यांचं कॅल्क्युलेशन असू शकते. जर पदार्थ हा पेरिशेबल असेल आणि तोही भेसळयुक्त असेल किंवा त्यामध्ये जे काही आपले परिमाणक आहे ते फॉलो केले गेले नाही, तशा वेळेस त्यांना डिस्ट्रॉय करायचंही रोल ते अदा करू शकतात. सर्च वॉरंट पण दे विल शो. इश्यू रजिस्ट्रेशन ऑन पेटी आर स्मॉल फूड बिझनेस ऑपरेटर, म्हणजेच जे 12 लाखांपेक्षा कमी ज्यांचा ॲन्युअल टर्नओव्हर आहे. त्याबरोबरच रेकॉर्ड्स मेंटेन करणं. एखाद्याकडे जर त्यांनी प्रिमाइस सर्च केला, प्रिमाइस इन्स्पेक्ट केला आणि त्यांना असं आढळलं की काही गोष्टीची इम्प्रूव्हमेंट व्हायला गरजेची आहे, मे बी हायजीन असेल, क्लिनिंग असेल, तर इम्प्रूव्हमेंट नोटीस पण ते बजावू शकतात. ट्रॅक बेस ऑफ फूड पॉयझनिंग कशामुळे आलं ते पण करू शकतात. फूड सेफ्टी प्लान पंचायतला का म्युनिसिपॅलिटीलाच पण ते देऊ शकतात, आपल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सला. आणि अवेअरनेस लाईक ईट राईट मूवमेंट प्लान, जी मूवमेंट आहे त्यामध्येही दे विल प्ले अ मेजर रोल. FBO किंवा FSO, फूड सेफ्टी ऑफिसर, यांचा रोल खूप प्रचंड आहे. आपण फक्त यांचाच रोल पाहिला आहे, तोही शॉर्टमध्ये पाहिला आहे. त्यांच्या पॉवर्स पण यामध्ये आपण लिमिटेड पाहिलेले आहेत सध्या. देन ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर, जे काही आपण कोर्ट सांगितलं आहे, ज्याला ट्रिब्युनल नाव आहे कायद्यामध्ये, त्यामध्ये पेनाल्टी देणं, किती प्रकारचा गेन किंवा अनफेअर ॲडव्हान्टेज केला आहे एका व्यावसायिकानं, त्या अनुषंगानं पेनाल्टी दिलं त्याला. कोणाचा काही लॉस झाला आहे का ते चेक करणं. कोर्टला डायरेक्शन्स देणं की त्या पर्सनची ज्यांनी काही गुन्हा केला आहे त्याच्याकडनं अफिडेविट लिहून घेणं, त्याचं पूर्ण ऐकून घेणं त्या हिशोबाने. जर गरज पडलीच तर कॅन्सलेशन ऑफ लायसन्सची सुद्धा ऑर्डर ट्रिब्युनल किंवा ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर देऊ शकतात. ठीक आहे.
आणि ॲनालिस सगळ्यात सोपं काय, ॲनालिस सॅम्पल ॲनालिसिस करणं ॲनालिस्टचं काम आहे. ठीक आहे, जे सॅम्पल स्पेसिफिकली जनरली FSO किंवा दुसरं कोणी देतात आणि जनरली 14 दिवसांमध्ये करणं. जर काही प्रॉब्लेम असेल तर तो रिटर्नमध्ये कळवावा लागेल त्यांना, डेझिग्नेटेड किंवा फूड सेफ्टी ऑफिसरला. आता यांची जी प्रोसेस आहे मी आत्ता सांगणार नाही कारण की ती प्रोसेस खूप मोठी आहे. बट येस, दीज आर द 5 अथॉरिटीज: कमिशनर, स्टेट, डेझिग्नेटेड ऑफिसर, फॉलो बाय दॅट फूड सेफ्टी ऑफिसर, देन ॲनालिस्ट जे सॅम्पलचं ॲनालिसिस करतात, आणि फायनली ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर जे की कोर्ट जे आहे त्यांचं, त्याला आपण ट्रिब्युनल म्हणतो, त्यांचे चेअरपर्सन असतात. हा एक प्रश्न आपण पाहिला. ओके, हा मी ऑलरेडी तुम्हाला बोलतानाच प्रश्न सांगितला होता. डिफाईन फूड, एक्सप्लेन द बेसिस फॉर क्लासिफिकेशन ऑफ फूड. यामध्ये फंक्शन्स हे लक्षातच ठेवा. फूडची डेफिनेशन्स तर तुम्हाला भेटलेली सुरुवातीला, बट यस, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. फंक्शन्समध्ये मुद्दामून मी ते जे सुरुवातीला आपण सांगितलं होतं फिजिओलॉजिकल, सायकोलॉजिकल, सोशल, ते न देता डायरेक्टली एनर्जी यील्डिंग, कार्बोहायड्रेट, बॉडी बिल्डिंग, प्रोटीन, फॅट, प्रोटेक्टिव्ह फूड, विटॅमिन्स, मिनरल्स, दॅट विल बी देअर. ओके, न्यूट्रिशनल व्हॅल्यू फूड ग्रुप्स, मेजर, मायनर, यामध्येच मेजर, मायनर आणि पेरिशेबल, हे 2 पॉईंट व्यवस्थित करा याच्यामध्ये. आणि बाकी सगळे बेसेस तुम्हाला माहिती पाहिजे. प्लांटमध्ये जसं की सिरियल्स, पल्सेस, नट्स, ॲनिमलमध्ये मीट, मिल्क, पोल्ट्री, लाईक दिस वे. ओके, तर असाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की जो की जनरलाइज प्रश्न आहे. हा काही खूप अवघड अशातला प्रश्न नाही आहे. जो आपण पहिला ह्याच्या अगोदरचा पाहिला, दॅट विल बी द टेक्निकल क्वेश्चन. अथॉरिटीज कोणत्या आहेत आणि त्यांचे जे रोल्स आहेत, दे आर द स्पेसिफाईड रोल्स. पण दिस इज द जनरल क्वेश्चन्स, तर याला तुम्ही तुमच्या हिशोबाने लिहू शकता. यू जस्ट नो द डिफरंट बेसेस, कोणत्या पॉईंटवरनं याचं क्लासिफिकेशन करतोय हे माहीत पाहिजे, तर एवढंच अपेक्षित आहे. ठीक आहे, एकदा तुम्ही वाटलं ते पाहू शकता. विल मूव्ह अहेड. हां, आता ही कन्सेप्ट आजच्या कंडिशनला जे काही अन्न व्यावसायिक आहेत, अन्न व्यावसायिक, त्यांच्या हिशोबाने FSMS, फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम, हे माहिती पाहिजे. पूर्वी जे क्वेश्चन्स पेपर व्हायचे का आपले ऑब्जेक्टिव्हमध्ये किंवा सब्जेक्टिव्हमध्ये, FSO किंवा फूड कमिशनर यांच्यामध्ये सुद्धा या प्रश्नावर खूपदा पॉईंट पडलेला आहे. त्यामुळे हे ब्लँक ठेवलं आहे. ॲक्च्युली मी ब्लँक का ठेवलं त्याचं रिझन सांगतो. एक छानपैकी आपण जर असं ट्रँग्युलर बनवलं तर तुम्हाला इथेच गोष्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, FSMS म्हणजेच काय, फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम. नाउ इट इज अ सिस्टीम. आता सिस्टीम कशी असते, कॉम्बिनेशन असतं. सिस्टीम म्हणजेच काय, देअर विल बी द कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट थिंग्स. कोणकोणत्या डिफरंट थिंग्स, सगळ्यात अगोदर GMP, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, किंवा ह्याला असंही आपण म्हणू शकतो. कोणताही पदार्थ बनवताना चांगल्या मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. GHP फॉर द हायजिनिक प्रॅक्टिसेस आणि HACCP. ॲक्च्युली याची गरज नाही इथे. हां, HACCP म्हणजे हजार्ड ॲनालिसिस आणि क्रिटिकल कंट्रोल पॉईंट म्हणजे HACCP. GMP मॅन्युफॅक्चरिंग करताना खूप चांगली काळजी घ्यावी लागते रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग कंडिशन्स, हँडलिंग प्रोसेस, प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, ट्रान्सपोर्टेशन, डिस्ट्रीब्युशन, सगळ्या ठिकाणी प्रोडक्टची हँडलिंग करताना देअर शुड नॉट बी अ लॉस. क्वालिटी, क्वांटिटी त्याची लॉस नाही झाली पाहिजे. चांगल्या प्रकारची प्रोसेसिंग आपण यूज केली पाहिजे. ते रिक्वायरमेंट आहे मॅन्युफॅक्चरिंगचं. हे करतानाच हायजीन प्रत्येक ठिकाणी, सपोज फ्लोअर क्लिनिंग पण आहे, त्याचा टायमिंग्स किती वेळेचा पाहिजे, शिफ्टमध्ये 2दा पाहिजे 3दा पाहिजे, दॅट विल बी नोटेड. हँड सॅनिटायझेशन शुड बी देअर, हेअर कॅप, ॲप्रॉन्स, ऑल द थिंग्स आर इन द हायजीन. आणि त्यामध्येही पर्सनल हायजीन हे तर सगळ्यात महत्त्वाचं. आता जेव्हा आपण हे 2 करतो तेव्हा HACCP, हजार्ड ॲनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट, ज्याचे की टोटल 7 प्रिन्सिपल्स आणि 12 स्टेप्स आहेत HACCPच्या.
हजार्ड ॲनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट मीन्स HACCP. तर हे सुद्धा व्यवस्थित करावं लागतं. म्हणजे इन शॉर्ट अ कॉम्बिनेशन ऑफ सिस्टीम विच इन्क्लूड्स प्रॉपर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, good hygienic practices and hazard analysis and critical control point. The combination is the food safety management system. ह्याचं हे कॉम्बिनेशन, ह्याच्या नोट्स तुम्हाला पुढे मिळून जाईल, पण ही कन्सेप्ट अशी आहे. ह्या तिघांना टप्प्याटप्प्याने केलं तर दॅट विल बी देअर. याच्यामध्ये ही हजार्ड आहे, सगळ्यात हजार्डच्या 7 मधली पहिली स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे. वी हॅव टू आयडेंटिफाय द हजार्ड. हजार्ड कशा प्रकारचा हे आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल. फिजिकल आहे, केमिकल आहे, कशा प्रकारचा हजार्ड आहे. आयडेंटिफाय केलेल्या हजार्डला आपल्याला क्रिटिकलाइज हिशोबाने कंट्रोल करावं लागेल, त्याची क्रिटिकल लिमिट ठरवावी लागेल, त्याला CCP द्यावे लागेल, क्रिटिकल कंट्रोल पॉईंट. देन वी हॅव टू मॉनिटर द थिंग्स की आपल्या केलेल्या प्रक्रियांमुळे त्याची जी काही इफेक्टिव्ह लेवल आहे ती मॉडरेटला किंवा ती कंट्रोलमध्ये येईल. दॅट विल बी सेफ लेवलला ते हजार्ड येईल. त्या हिशोबाने पूर्ण प्रोसेस आपल्याला मॉनिटर करावी लागेल. फायनली वी हॅव टू मेक द डॉक्युमेंटेशन की कशा प्रकारे हजार्ड होता, आपण त्याला कसं व्यवस्थित नियंत्रण केलेलं आहे. सो होल प्रोसेस कंटेन्स द हजार्ड ॲनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉईंट. अशा प्रकारची प्रोसेस आहे. ठीक आहे. अँड दॅट इज FSMS. GMP मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, हायजेनिक प्रॅक्टिसेस आणि हजार्ड ॲनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट. ओके. आता हाऊ मेनी टाइप्स ऑफ हजार्ड जे आपण बोलताना सांगितलं होतं, दॅट विल बी देअर आर 4 डिफरंट टाइप्स ऑफ हजार्ड. आता एन्युमरेट हे कसंही विचारू शकतात, फिजिकल पण, केमिकल पण, बायोलॉजिकल पण, ॲलर्जन्स पण. जनरली फिजिकल हे जास्त महत्त्वाचं आहे आणि रिसेंटली वी हॅव टू नो अबाउट द ॲलर्जन्स. ठीक आहे. ओके. तर 4 प्रकारचे फिजिकल हजार्ड्स आहेत. आता कोणकोणते हजार्ड्स आहेत फिजिकल हजार्ड्स म्हणजे काय? वी कॅन सी फ्रॉम नेकेड आईज. आपण आपल्या डोळ्यांनी त्यांना बघू शकतो. दे आर नॉट ॲट ऑल पार्ट ऑफ द प्रोडक्ट. त्याचं इन्ग्रेडियंट नाही आहे, त्याचे रॉ मटेरियल पण नाही आहे. एक्सटर्नली दे आर ॲडेड. मेन रिझन इज द ह्युमन एरर. हे 3-4 पॉईंट लक्षात पाहिजे. त्यानंतर एक्झाम्पल, ग्लास पार्टिकल्स, चिपल पीसेस ऑफ कटलरी, प्लेट्सचे तुकडे, मेटल शेविंग, स्टेपलर प्लिन्स, ब्लेड्स, स्टेशनरी मटेरियल्स, प्लास्टिक, हेअर बँड नेट्स, फिंगर नेल्स. यस, फिंगर नेल्स सुद्धा ॲक्ट ॲज द फिजिकल हजार्ड. ज्वेलरी पीसेस, बोन्स. त्यामुळे वी हॅव टू फॉलो सर्टन पॉलिसीज. ज्वेलरी नॉट अलाउडेड लाईक दिस वे. त्या हिशोबाने आपल्याला पॉलिसी फॉलो कराव्या लागतील. तर दॅट विल बी अगेन अ क्वेश्चन. फूड सेफ्टी हजार्ड म्हणजे काय? जे आपण सांगितलं, अ टाईप ऑफ एनी एजंट विच कॉज हार्म, इलनेस टू द हेल्थ ऑफ द बॉडी. आणि हे 4 आहेत फिजिकल हजार्डचे. दीज आर द एक्झाम्पल्स. हां, आता ॲट लास्ट आपण फक्त हे शॉर्टमध्ये बघूत की टोटल आपण जे 8 सांगितले होते, कारण की दॅट विल बी द शुअर क्वेश्चन. 8 जे आपण सांगितले होते ते कोणते आहेत आणि ते कसे लक्षात ठेवायचे. सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, आपण काय अवॉइड करतो? अडल्ट्रेशन अवॉइड करतो. त्यामुळे PFA, प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन. काय अवॉइड करतो आपण? अडल्ट्रेशन. कोणत्याही प्रकारची भेसळ आपण अवॉइड करतो. हा झाला पहिला. मग आपल्या आहारात जनरली काय आहे? फ्रूट, व्हेजिटेबल. फ्रूटसाठी FPO, फ्रूट प्रोडक्ट ऑर्डर 1955. व्हेजिटेबलसाठी VPO, व्हेजिटेबल ऑइल प्रोडक्ट ऑर्डर 1947. देन अजून काय काय महत्त्वाचं आपल्या आहारात? मिल्क, मीठ. मिल्कसाठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट ऑर्डर 1992चा आहे तो. मीठसाठी मीठ फूड प्रोडक्ट ऑर्डर 1973. ठीक आहे. अजून आहारामध्ये आपल्याला काय लागेल? अच्छा, एक अजून राहिलं बहुतेक. ओके. एडिबल ऑइल. ठीक आहे. देन सॉल्वंट. आणि सगळ्यात शेवटी अदर इसेन्शियल कमोडिटीज. ठीक आहे. एडिबल ऑइल प्रोडक्ट ऑर्डर 1998. सॉल्वंट एक्सट्रॅक्शन ऑइल डिऑइल्ड मिल फ्लोअर 1967. हां.
आणि शेवटचं इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट ECA हा 8वा आहे 1955. हे 8 तर व्यवस्थित लक्षातच ठेवा. आणि मी एक तुम्हाला सोपं सांगितलं हे कसं लक्षात ठेवायचं आहे, बिकॉज इन एक्झामिनेशन आपल्याला हे लिहायचं आहे आणि एका अधिकाऱ्याला हे माहितीच पाहिजे की कोणते ॲक्ट पूर्वी होते आणि आता ते रिपील झाले आहेत. आणि जेव्हा तुम्ही स्वतः तयारी करतायत, परत मी हे वाक्य सांगतोय, जेव्हा तुम्ही तयारी करतायत, थिंक फ्रॉम द ऑफिसर्स पॉईंट ऑफ व्ह्यू. आयोगाला, गव्हर्नमेंटला, दो इट कुड बी द स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंट, what is expected from a person that could be FSO. फूड सेफ्टी ऑफिसरकडनं काय अपेक्षित आहे. सगळ्यात अगोदर त्यांना फूड म्हणजे काय माहीत पाहिजे, कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड. सेफ्टी, त्याला सेफ्टी करायचे, त्याचे हजार्ड्स काय आहेत, हाऊ टू डिटरमाइन ते माहिती पाहिजे. आणि ऑफिसर लेवलला व्हॉट आर द ड्युटीज, व्हॉट आर द पॉवर्स. तर सगळ्या गोष्टी दे शुड नो, दे शुड ॲक्नॉलेज फ्रॉम द आयोग पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. परत बघा, अगोदर भेसळ रोखायची आहे, PFA 1954, फळं भाज्या FPO 55, व्हेजिटेबल ऑइल प्रोडक्ट ऑर्डर 47, मिल्क मीठ, मिल्कसाठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट 1992, मीठसाठी मीठ फूड प्रोडक्ट ऑर्डर 1973, एडिबल ऑइल सॉलंट एक्सट्रॅक्शन, एडिबलसाठी एडिबल ऑइल प्रोडक्ट ऑर्डर 1998, सॉलंट एक्सट्रॅक्शन 67 आणि शेवटी इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955. हे 8 जे आहेत ते आता रिपील झाले आहेत आणि इट विल बी मर्ज्ड इन द फूड सेफ्टी स्टँडर्ड 2006. ओके ओके डन. तर हा आपला टोटल पार्ट होता आजचा. यामध्ये बेसिक्स जे सांगायचा मी प्रयत्न केला, व्हॉट इज फूड, व्हॉट इज हाऊ विल डिटरमाइन द सेफ्टी फॉर द फूड सो दॅट द फूड इज सेफ. म्हणजे काय, इट इज सेफ फॉर कन्झम्पशन, इट शुड नॉट कॉज एनी हार्म टू द हेल्थ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऑफिसर लेवलला असताना आपल्याला काय माहिती पाहिजे. सो ऑलवेज थिंक फ्रॉम दॅट पॉईंट एंड की आपल्याला कशा प्रकारे हा जो कायदा आहे तो अंमलात आणायचा आहे. सो ओके ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूत. पुढे प्रत्येक ठिकाणी काय काय महत्त्वाचे पॉईंट्स असतील ते पॉईंट चालू असताना किंवा पूर्ण एखादा पॉईंट संपल्यानंतर वी विल डिस्कस अबाउट द क्वेश्चन अँड आन्सर्स. ओके, थँक्यू.